Hello everyone, my name is Rama Dangye. I am a third year MBBS student in AIMS Nagpur. तर आज आपण सेल सायकल आणि सेल डिव्हिजन जिथे एंड केलेलं होतं तिथून आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण सेल सायकल बघितलेली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये दोन स्टेजेस आहेत. एक आहे इंटरफेस आणि दुसरा आहे आपल्याकडे एम फेज और मायटोटिक. इंटरफेस मध्ये तीन स्टेजेस होती, G1 S G2. ठीक आहे. G1 फक्त सेल ग्रोथ करत होता. एस फेज मध्ये आपले सेंट्रिओल्स म्हणजे सेंट्रोझोम्स रिप्लिकेट झाले होते आणि आपलं डीएनए रिप्लिकेट झालेलं होतं. स्टेज 3 अजून एक ग्रोथ फेज आहे ज्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन त्याचं सिंथेसिस होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली होती मायटोसिस फेज म्हणजे एम फेज. एम फेज मध्ये आपण म्हटलं होतं की त्याच्यामध्ये दोन स्टेजेस आहेत. काय आहे? कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. सायटोकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझ्म. तर डिव्हिजन ऑफ कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस म्हणजेच कॅरिओकायनेसिस अजून खूप सारे स्टेप्स मध्ये डिवाइड आहे. त्याच्यामध्ये काय काय ते प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस. ठीक आहे. तर हे पूर्ण एमफेजचे स्टेप्स झाले. बरं, हे पूर्ण प्रोसेस जी आहे सेल सायकलची ती अराउंड 24 आवर्स लास्ट करते आणि जी आपली एम फेज आहे ती फक्त 1 तास लास्ट करते. आणि त्याच्यानंतरचा एका एम फेज पासून दुसऱ्या एम फेज पर्यंतचा जो टाइम आहे त्याला आपण म्हणतो इंटरफेज, ज्याच्यामध्ये सेल तयार होते डिव्हिजन साठी. ठीक आहे. आता ह्युमन सेलला 24 आवर लागते आणि तेच आपण जर ईस्ट सोबत कम्पेअर केलं तर त्याला फक्त 90 मिनिट्स असं लागते. ठीक आहे. हे आपण सगळं बघितलं. बरं, डीएनए कंटेंट आपण बघू. जे क्रोमोझोम नंबर आहे तो आपला 2n आहे, सपोज डिप्लॉइड सेल असल्यामुळे. तर 2nच असणार आहे सेलचं पूर्ण सेल सायकल मध्ये. पूर्ण जी सायकल आहे मायटोसिस पूर्ण फेज जो आहे त्याच्यामध्ये जो क्रोमोझोम नंबर आहे तो 2nच राहणार आहे. पण जो डीएनए कंटेंट आहे तो आपण म्हटलं होतं की एस फेज मध्ये डबल होत होता, म्हणजे आपण सिंथेसिस करत होतो कारण की इक्वली डिवाइड झालं पाहिजे म्हणून. सेम. तर म्हणून जो डीएनए कंटेंट आहे तो जर आधी 2C आपण पकडला तर आता तो काय राहील 4C. आणि मायटोसिसच्या एंड झाल्यानंतर दोन्ही जे डॉटर सेल्स असेल त्यांच्यामध्ये 2n जेनेटिक मटेरियल असणार आहे विथ 2C डीएनए कंटेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण क्विसेंट स्टेज बघितलेली होती. क्विसेंट स्टेज एक्झॅक्टली काय आहे? क्विसेंट स्टेज इज G0 फेज. G0 फेज म्हणजे काय? जर आता आपल्याकडे एक टिश्यू आहे इथे आणि या टिश्यू मध्ये सेलला ग्रोथ करण्याची गरज नाहीये, म्हणजे त्याची ऑप्टिमम ग्रोथ आलेली आहे, आता ग्रो करणार नाही, सेल मॅच्युरेशन मध्ये जाऊ शकते. ठीक आहे. पण डिव्हिजन करण्याची गरज नाहीये, तर सेल डिवाइड नाही करता G1 फेज मधून डायरेक्टली ते G0 किंवा G0 फेज किंवा क्विसेंट स्टेज मध्ये चालली जाते. त्यालाच G0 फेज ऑफ द सेल सायकल म्हणतात. याच्यामध्ये सेल कम्प्लिटली ऍक्टिव्ह असते पण ती डिव्हिजन करत नसते. पण जेव्हा पण सेल डॅमेज किंवा सेल डेथ होईल, इंजुरी होईल सेलला कुठल्या, तर त्याला रिप्लेनिश करण्यासाठी सेल वापस डिव्हिजन मध्ये येईल. पुन्हा G0 मधून G1 स्टेज मध्ये येईल. आणि एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की G0 स्टेज मध्ये कोणत्या स्टेज थ्रू जातो? G1 स्टेज थ्रू जातो. ठीक आहे. आपण याच्यामध्ये म्हटलं होतं की अॅनिमल्स मध्ये मायटॉटिक सेल डिव्हिजन मोस्टली डिप्लॉइड सेल्स मध्येच होतं. ठीक आहे. पण काही काही अॅनिमल्स आहेत, म्हणजे इन्सेक्ट्स म्हणू आपण, त्यांच्यामध्ये हॅप्लॉइड सेल, अॅनिमल्स मध्ये हॅप्लॉइड सेल्स मध्ये सुद्धा मायटोसिस होतं. काही काही एक्सेप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे मेल बीज, वॅस्प आणि ऍंट्स. यांच्यामध्ये फिमेल जी आहे ती डिप्लॉइड असते आणि जो मेल आहे म्हणजे ती फर्टिलायझेशन थ्रू बनलेली आहे, आणि जो मेल असतो तो फर्टिलायझेशन बिना बनता बनलेला असतो, तो हॅप्लॉइड असतो. म्हणून त्यांच्यामध्ये कोणत्या टाईप ऑफ आपण हे बघतो क्रोमोझोम्स कोणत्या टाईपचे असते, म्हणजे ओव्हरऑल आपण हॅप्लोडिप्लॉइडी बघतो. हॅप्लोडिप्लॉइडी म्हणजे हॅप्लॉइड मेल्स आणि डिप्लॉइड फिमेल्स असं. ठीक आहे. काय होतं? मायटोसिस होतं. ठीक आहे.
आणि प्लांट्समध्ये तर मायटोटिक डिव्हिजन हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल्स दोन्ही शो करतात. त्याच्यानंतर आपण एम फेज मध्ये बघितलं होतं प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. प्रोफेज हा एम फेज हा काय इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे जी सेल आपण टाकलेली आहे डिव्हिजन साठी तिच्या एक्झॅक्ट सेम दोन अजून सेल तयार होतील. ठीक आहे, काही डिफरन्स नाही येणार, दोन्ही सेल मध्ये सेमच असणार आहे. ठीक आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो इक्वेशनल डिव्हिजन. आणि हे जे प्रोसेसेस आहेत ते सायमल्टेनियसली सुरू आहेत एका वेळेस, म्हणून आपण एक क्लिअर कट डिफरन्सिएशन नाही करू शकत पूर्ण स्टेजेस म्हणजे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज यांच्यामध्ये आपण प्रॉपरली डिफरन्शिएट नाही करू शकत. त्याच्यानंतर आपण प्रोफेज बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की प्रोफेज मध्ये काय होतंय की आपलं जे डीएनए मटेरियल आहे तर तो टँगल्ड आहे. तर प्रोफेज मध्ये काय होतं, त्याचे अनटँगलिंग होते आणि कंडेन्सेशन म्हणजे अनटँगल्ड होतं म्हणजे कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम होतं. ठीक आहे, आणि जे सेंट्रोझोम्स फॉर्म झालेले होते ते अपोजिट पोलला जाणार आणि क्रोमोझोम्स प्रॉपर कंडेन्स झाले आणि जे क्रोमोझोम्स आहेत ते काय असणार आपल्या सेंट्रोमियर सोबत, म्हणजे क्रोमोझोम्स आपल्या सेंट्रोमियरवर अटॅच्ड असणार. ठीक आहे, आणि सेंट्रोझोम्स हळूहळू दुसऱ्या साईडला जाणं चालू करेल आणि त्या सेंट्रोझोम्स मधून मायक्रोट्युब्युल्स रेडिएट होणार. त्यालाच आपण काय म्हणतो तो ॲस्टर्स, आणि दोन ॲस्टर्स, टू ॲस्टर्स टुगेदर विथ स्पिंडल फायबर्स आपले फॉर्म्स मायटोटिक अपॅरेटस. ठीक आहे, आता मायटोटिक अपॅरेटस म्हणजे काय, स्पिंडल फायबर्स आहे जे सेंट्रोझोमनी क्रोमोझोमला जोडतात आणि आपले रेडिएटिंग आउट मायक्रोट्युब्युल्स कॉल्ड ॲस्टर्स, हे सगळे मिळून काय म्हणतो आपलं मायटोटिक अपॅरेटस. ठीक आहे, प्रोफेज 1 च्या एंड मध्ये आपण बघू शकतो की आपण मायक्रोस्कोप थ्रू त्याला जर बघितलं तर ते डू नॉट शो एनी गोल्गी कॉम्प्लेक्सेस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस अँड द न्यूक्लियोलस अँड द न्यूक्लियर एन्व्हलप. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मेटाफेज बघितलेली होती. मेटाफेज मध्ये काय होतं, मेटाफेज म्हणजे कम्प्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ दी न्यूक्लियर एन्व्हलप. ठीक आहे, न्यूक्लियर एन्व्हलप पूर्ण डिसइंटिग्रेट होईल तेव्हा म्हणजे आपण म्हणू की आता मेटाफेज सुरू झालेली आहे. मेटाफेज मध्ये काय होतं, जे क्रोमोझोम्स कंडेन्स झाले तर क्रोमोझोम कंडेन्सेशन कम्प्लीट होत आहे. तर क्रोमोझोम्स ची मॉर्फोलॉजी जर स्टडी करायची असेल तर ही बेस्ट फेज आहे, कारण की याच्यामध्ये क्रोमोझोम्स खूप इझिली आणि प्रॉपरली विजिबल असतात. ठीक आहे, ठीक आहे. बाकी जे क्रोमोझोम्स आहे ते अटॅच्ड ॲट दी सेंट्रोमियर आहे. त्या सेंट्रोमियरवर एक छोटीशी स्मॉल डिश शेप स्ट्रक्चर असते, त्याला आपण कायनेटोकोर म्हणतो. आणि कायनेटोकोर ही अशी साईट आहे ज्याच्यामध्ये आपले स्पिंडल फायबर्स अटॅच्ड होतील फ्रॉम द सेंट्रोझोम्स. ठीक आहे, आणि हे काय करतील, क्रोमोझोम्सला आपल्या प्रॉपर पोझिशन मध्ये आणतील. आता या मेटाफेज स्टेज मध्ये काय होतं की जे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यावर तुम्ही स्पिंडल फायबर जोडलेले आहेत. तर मेटाफेज स्टेज मध्ये काय होतं की सगळे जे क्रोमोझोम्स आहेत ते एका इक्वेटरवर लाईन करतात. ठीक आहे, तर त्या इक्वेटरवर जेव्हा ते लाईन करतात तर त्या स्टेजला म्हणजे इक्वेटरवर प्रॉपरली लाईन करतात आणि त्याला त्या म्हणजे त्या एरियाला जिथे ते लाईन करतात त्याला आपण मेटाफेज प्लेट असं म्हणतो. ठीक आहे, आणि त्या स्टेजमध्ये लाइक आपल्या क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमॅटिड्स आहे. तर कायनेटोकोर्स 2 आहेत आपल्याकडे. तर ईच साइड ऑफ द कायनेटोकोर म्हणजे 2 कायनेटोकोर, एक या साइडला आणि एक अपोझिट साइडला. जसं या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो. हे हे जे आहे ते कायनेटोकोर्स आहेत. हे जे आहे ते कायनेटोकोर्स आहेत. ते अटॅच टू दिस आणि हे अटॅच टू दिस. म्हणजे दोन्ही अपोझिट साइडच्या सेंट्रोझोम्सवर कायनेटोकोर्स अटॅच होऊन जातील. ठीक आहे, आणि क्रोमोझोम्स एकदम सेंटरमध्ये येतील, त्याला म्हणू आपण मेटाफेज प्लेट. ही आहे डायग्राम प्रॉपर मेटाफेज प्लेटची, जिथे आपण बघू शकतो की सेंट्रोझोम्स आर अटॅच टू दी कायनेटोकोर्स ऑफ दी इंडिव्हिज्युअल मतलब सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे, आणि ते एकदम इक्वेटर सेंटरमध्ये लाईन करतायत, त्यांना म्हणू आपण मेटाफेज प्लेट. तर या स्टेजमध्ये काय काय झालं, स्पिंडल फायबर्स अटॅच टू कायनेटोकोर्स ऑफ क्रोमोझोम्स अँड क्रोमोझोम्स आर मूव्ड टू स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन्ड अलोंग मेटाफेज प्लेट थ्रू स्पिंडल फायबर्स टू बोथ पोल्स. ठीक आहे, तर ओव्हरऑल एवढं आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं होतं. एकदम छोटं शॉर्ट फॉर्म मध्ये मी एक्सप्लेन केलं. ठीक आहे, मग आता प्रोफेज झाली आपली, मेटाफेज झाली. आता आहे आपली नेक्स्ट स्टेज.
नेक्स्ट स्टेज काय आपली एनाफेज. बरं आपण इथं डायग्राम बघून घेऊ. अर्ली प्रोफेज मध्ये काय न्यूक्लिअर डिसइंटिग्रेशन जे स्टार्ट झालेलं होतं आणि न्यूक्लिअर कंडेन्सेशन झालं होतं, चालू झालं होतं. मग ऍट द एंड ऑफ प्रोफेज ऑलमोस्ट डिसइंटिग्रेटेड झाली होती आणि क्रोमोसोम्स कंडेन्स झाले होते. मेटाफेजच्या स्टार्टिंग मध्ये क्रोमोसोम्स प्रॉपर 2 सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये फॉर्म झालेले होते आणि पूर्ण न्यूक्लिओलर मेम्ब्रेन डिसअपिअर होऊन पूर्ण क्रोमोसोम्स पूर्ण सेल मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले होते. त्याच्यानंतर सेंट्रोझोमला ते अटॅच्ड होऊन मेटाफेजच्या स्टेजमध्ये ते एकदम सेंटर मध्ये लाईन करायला लागतात इक्वेटर मध्ये. त्याला आपण मेटाफेज प्लेट असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे आपली नेक्स्ट स्टेज. नेक्स्ट स्टेज काय आपल्याकडे एनाफेज. At the onset of anaphase, each chromosome arranged at the metaphase plate splits simultaneously, and the two daughter chromatids, now referred to as daughter chromosomes of the future daughter nuclei, begin their migration towards the opposite poles. आता ऍनाफेज मध्ये काय झालं की जे क्रोमोझोम्स जे आपले मतलब मेटाफेज मध्ये एकदम सेंटर मध्ये लाईन करत होते, आता ते क्रोमोझोम्स आर नाव रेफर टू एज डॉटर क्रोमोझोम्स. म्हणजे काय होईल की इथून हे स्प्लिट होणं चालू होईल मधून आणि 2 सिस्टर क्रोमॅटिड्स 2 अपोजिट साइडला चालले जातील. तर हे काय असतील आपले डॉटर क्रोमोझोम्स फॉर फ्युचर जनरेशन. ठीक आहे. ते आपलं मुवमेंट चालू करत जातील टू अपोजिट पोल्स मध्ये. बरं आपण म्हटलं होतं की जो इंटरफेस चालू होता ज्याच्यामध्ये G1, S आणि G2 फेज होतं, आपण म्हटलं की इथे 2N आहे आणि 2C आहे. इथे काय होतं 2Nच राहणार पण हे जेनेटिक मटेरियल 4C. याच्यामध्ये पण काय सेमच राहील 2N आणि 4C. आता प्रोफेज मध्ये जेव्हा आलो आपण तेव्हा पण मटेरियल सेम होतं आणि मेटाफेज सुद्धा. पण जेव्हा एनाफेज मध्ये आपण येत आहोत तर जेव्हा आपण असं बघू एक्झॅक्टली आपण बघू की आता ते सेपरेट होणं चालू झालंय. 2N आणि 4C राहील आता पण ते दोन साईडला म्हणजे असं असल्यासारखं होईल की एका साईडला 2N आणि 2C आहे आणि दुसऱ्या साईडला पण 2N आणि 2C आहे. ठीक आहे. ओव्हरऑल 2N आणि 4C होईल. 2N आणि 2C आणि 2N आणि 2C म्हणजेच काय हा 2N आणि 2C होईल आणि हा 2N आणि 2C. म्हणजे ओव्हरऑल क्रोमोझोम नंबर चेंज नाही होत आहे. आपला जो डीएनए कंटेंट आहे जो पहिले आता हा डीएनए कंटेंट होता आपला, हा वाला डीएनए कंटेंट होता आपला. तर आता काय झालं पहिले हा याला आपण 4C म्हणत होतो पेअर वाला, आता सिंगल झाले म्हणजे हे काय होईल 2C होईल ना. असं कळलं. हेच एनाफेज आहे. टोटल प्रोसेस मध्ये हेच होतीये. ठीक आहे. तर काय म्हटलं की डॉटर जे आपले क्रोमोझोम्स होते जे सेंटर मध्ये लाईन करत होते ते सेपरेट होणार. सेंट्रोझोम्स त्यांना आपल्याकडे खिचणार थ्रू कायनेटोकोर्स आणि डॉटर क्रोमोझोम्स फॉर्म होणार म्हणजे डॉटर क्रोमोझोम्स फॉर्म म्हणजे स्प्रेड होईल आणि डॉटर क्रोमोझोम्स फॉर्म होईल आणि ते मायग्रेशन करेल आपल्या अपोजिट पोल्स मध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. As each chromosome moves away from the equatorial plate, the centromere of each chromosome remains directed towards the pole, and hence at the leading edge, with arms of the chromosome trailing behind. This anaphase stage is characterized by the following key events: centromere split and chromatid separate. Chromatid moves to opposite poles. As each chromosome moves away from the equatorial plate, the centromere of each chromosome remains directed towards the pole, and hence at the leading edge, with arms of the chromosome trailing behind. This anaphase stage is characterized by the following key events. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं आता हे आपले क्रोमोझोम्स होते असे लाईन करत होते. आता काय होणार ते आपल्या सेंट्रोमियरला यांनी स्प्लिट करत आहे आणि आपल्याकडे खिचत आहे. ठीक आहे. तर काय होईल त्याचं डायरेक्शन असं खिचण्यामुळे सेंट्रोमियर अशा प्रकारे राहील आणि जो क्रोमॅटिड आहे तो असा होऊन जाईल. सेम या साइड मध्ये काय होईल की हा जो क्रोमॅटिड आहे इकडे म्हणजे सेंट्रोमियर इकडे येईल आणि क्रोमॅटिड्स असे राहतील फेसिंग अपर साइड. ठीक आहे. Thus,
The centromere of each chromosome remains directed towards the pole, and hence at the leading edge with the arms of the chromosome trailing behind. म्हणजे ट्रेलिंग बिहाइंड अशा, आणि क्रोमोसोम हेड इकडे, ठीक आहे, म्हणजे सेंट्रोमेर तिकडे, ठीक आहे. This anaphase stage is characterized by centromere split and chromatid separate. पहिले आपल्याकडे 2 क्रोमॅटिड होते, तर क्रोमॅटिड सेपरेट होणार आणि सेंट्रोमेर स्प्लिट होणार, ठीक आहे. क्रोमॅटिड्स मूव्ह टू अपोजिट पोल्स. मी म्हटलं जसं की हे जे सेंट्रोमेर आहे ते डायरेक्टेड टुवर्ड्स दी पोल्स, आणि हे जे आपले क्रोमॅटिड्स आहे ते ट्रेलिंग बिहाइंड म्हणजे मागच्या बाजूला. सेम सेंट्रोमेर टुवर्ड्स दी सेंट्रोझोम आणि क्रोमॅटिड्स ट्रेल बिहाइंड, ठीक. ही झाली तुमची ऍनाफेज. त्याच्यामध्ये सेपरेशन स्टार्ट झालेलं आहे. मग आपल्याकडे आलं टीलोफेज. At the beginning of the final stage of karyokinesis, that is telophase, the chromosomes that have reached their respective poles condense and lose their individuality. The beginning of the final stage of karyokinesis, that is telophase, the chromosomes that have reached their respective poles decondense and lose their individuality. आपण म्हटलं होतं ना, प्रोफेज मध्ये ते टँगल्ड फॉर्म मध्ये होते आणि त्याच्यामध्ये कंडेन्सेशन होऊन ते प्रॉपर क्रोमोझोम्स फॉर्म मध्ये आलेले होते. तर आता टीलोफेज मध्ये स्टेज मध्ये काय होईल, जेव्हा ते प्रॉपरली आपापल्या एंड्सवर पोहोचलेले आहेत रिस्पेक्टिव्ह पोल्सवर, तेव्हा काय होईल, ते डिकंडेन्स होईल. पहिले कंडेन्सेशन होत होतं, तर डिकंडेन्स होईल आणि ते आपले लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी, ठीक आहे. The individual chromosomes can no longer be seen and each set of chromatin material tends to collect. The individual chromosomes can no longer be seen and each set of chromatin material tends to collect at each of the two poles. This is the stage which shows the following key events. काय झालं टीलोफेज मध्ये ऍनाफेज मध्ये किसण्याची प्रोसेस चालू होती. टीलोफेज मध्ये किसण्याची प्रोसेस खतम झाली, दोन अलग अलग साइड मध्ये येऊन गेलेले आहेत, दोन अलग अलग पोल्सवर. त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स आपापल्या जागेवर आल्यावर ते डिकंडेन्स होत आहे आणि टँगलिंग फॉर्म वापस येऊन जाईल आणि त्यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स कॅन नो लॉंगर बी सीन. ते आपली इंडिव्हिज्युअलिटी लूज करून टाकतात आणि इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स नाही दिसत आता, कारण की ते डिकंडेन्स होत आहेत. आणि ऍक्च्युअली इच सेट ऑफ क्रोमॅटिन दोन अलग अलग साइड मध्ये जमा होऊन जात आहे. इच सेट ऑफ क्रोमॅटिन ऑब्विसली आपण 2 सेट बनवले होते ओव्हरऑल, तर आता ते प्रॉपर सिंगल दोघांमध्ये शिफ्ट होऊन जाईल. This is the stage which shows the following key events. Chromosomes cluster at opposite spindle poles and their identity is lost as discrete elements. तेच म्हटलं की क्रोमोझोम्स जे आहे ते क्लस्टर ऍट अपोजिट स्पिंडल पोल्स, म्हणजे क्लस्टर होत आहेत ते अपोजिट स्पिंडल पोल्स मध्ये क्लस्टर होतात अँड दर आयडेंटिटी इज लॉस्ट एज डिस्क्रीट एलिमेंट्स. त्यांची आयडेंटिटी पण लॉस्ट होऊन जाते. त्याच्यानंतर न्यूक्लियर एनव्हलप डेव्हलप्स अराउंड द क्रोमोसोम, clusters at each pole forming 2 daughter nuclei. A nuclear envelope develops around the chromosome, clusters at each pole forming 2 daughter nuclei. Nuclear envelope develops around the chromosome, clusters at each pole forming 2 daughter nuclei. Nucleolus, Golgi complex and endoplasmic reticulum reform. म्हणजे काय झालं, पहिले क्रोमोझोम्स आपापल्या रिस्पेक्टिव्ह पोल्स मध्ये क्लस्टर झाले आणि त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते डिकंडेन्स होऊन गेलं आणि ते टँगल फॉर्म मध्ये येऊन गेले परत. त्याच्यानंतर काय होतं की जे न्यूक्लिअर एनव्हलप पहिले रिसॉल्व्ह झाली होती, तर आता ती पुन्हा फॉर्मेशन होईल, ठीक आहे. आणि फॉर्मेशन ऑफ 2 प्रॉपर डॉटर न्यूक्लिया फॉर्मेशन झालेलं आहे, ठीक आहे. आणि न्यूक्लियोलस, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलर परत तयार होईल. तर आपण इथे बघू शकतो की ऍनिफेज होती, ठीक आहे, सेपरेट होत होते, आणि ही टीलोफेज आहे ज्याच्यामध्ये डीएनए मटेरियल आपण बघू नाही शकत, असेल टँगल झालेलं आहे, ठीक आहे. आणि हे 2 सेल आपले 2 साइडला सेपरेट झालेले आहे, ठीक आहे. आता आहे हे काय झालं, एंड ऑफ आपली कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजेच प्रोफेज, मेटाफेज, ऍनाफेज आणि टीलोफेज फायनली आपण संपवलेलं आहे. याच्यानंतरच्या स्टेजमध्ये काय होतं, नंतरच्या स्टेजमध्ये काय होतं आपलं, होतं सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, ठीक आहे. तर आता डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम दोन्ही
प्लांट आणि अॅनिमल सेलमध्ये डिफरंट असतो. ठीक आहे, तर आपण बघूया. ठीक आहे, तर सायटोकायनेसिस. Mitosis accomplishes not only the segregation of not only the segregation of duplicated chromosomes into daughter nuclei, that is cytokinesis, but the cell itself is divided into daughter cells by the separation of cytoplasm called cytokinesis, at the end of which cell division gets completed. म्हणजे मायटोसिस फेज आपण म्हटलं, एम फेज जी होती त्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होता. तर फक्त जर आपण कॅरिओकायनेसिस एंड झाला आणि म्हटलं की मायटोसिस झालं, तर असं नाहीये. तर इच मायटोस फॉर द मायटोसिस टू एंड, मायटोसिसला जर संपायचं असेल तर त्याला सगळ्यात आधी काय व्हावं लागेल? सेल म्हणजे न्यूक्लियस तर आता आपले दोन दोन फॉर्मेशन झालेले आहेत. आता आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला सायटोप्लाझमला डिवाइड करावं लागेल. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? सायटोकायनेसिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की आपली सेल डिव्हिजन कंप्लीट झालेली आहे. इन अन ॲनिमल सेल दिस इज अचीव्ड बाय द अपीअरन्स. आता हे जे सायटोकायनेसिस आहे ती ॲनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये डिफरंट असते. ठीक आहे, तर आता आपण पहिले ॲनिमल सेल बघू, मग त्याच्यानंतर आपण प्लांट सेल बघू. ठीक आहे, तर ॲनिमल सेल. इन अन ॲनिमल सेल दिस इज अचीव्ड बाय द अपीअरन्स ऑफ फरो इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर काय होईल? ॲनिमल सेल मध्ये काय होईल? देअर विल बी अ फॉर्मेशन ऑफ अ फरो. ठीक आहे, फरो म्हणजे कसं, जशी आता ही प्लाझ्मा मेम्ब्रेन होती आपली पूर्ण, हे दोन आपले न्यूक्लियस फॉर्मेशन झालेले होते, तर असं टाईपचं एक फरो फॉर्मेशन होईल. ठीक आहे, फरो म्हणजे अशी छोटीशी गॅप असल्यासारखं. ठीक आहे, इथे दिलेलं असेल दाखवते, पण नाही इथे दिलेलं नाहीये. ठीक आहे, तर ॲनिमल सेल मध्ये काय आहे? appearance of a furrow in the plasma membrane. Furrow formation होईल. जसं furrow gradually deepens and ultimately joins in the center, dividing the cell cytoplasm into two. तर दोन्ही साइडने आपल्याकडे फरो झाले. ठीक आहे, फरो झाले, ते हळूहळू डीपन होणं सुरू केले आणि ऍट द एंड हे डीपन होऊ हे दोन्ही मीट केले आणि हेन्स सायटोकायनेसिस झालं. दोन सेल डिफरंट फॉर्मेशन झालं. तर काय होते? फरो ग्रॅज्युअली डीपन्स, हळूहळू डीपन होईल अँड अल्टिमेटली जॉईन्स इन द सेंटर, आणि हळूहळू डीपन होता सेंटर मध्ये जॉईन होईल, डिवायडिंग द सेल सायटोप्लाझम इंटू टू. मग सेल सायटोप्लाझमला दोन मध्ये डिवाइड करेल. ठीक आहे, तर ॲनिमल सेल मध्ये काय आहे? ॲनिमल सेल्स मध्ये काय आहे? फरो फॉर्मेशन. आता प्लांट सेल मध्ये काय आहे? प्लांट सेल मध्ये असते आपल्याकडे सेल प्लेट फॉर्मेशन. ठीक आहे, आपण ते बघू प्रॉपरली. ठीक आहे, तर प्लांट सेल्स however are enclosed by relatively inextensible cell wall. Therefore they undergo cytokinesis by a different mechanism. ठीक है, the plant cells however are enclosed by relatively inextensible cell wall. ठीक है, relatively inextensible cell wall, therefore they undergo cytokinesis by a different mechanism. Cytokinesis by a different mechanism. ठीक आहे, तर काय होतं एक्झॅक्टली? म्हणजे प्लांट सेल्स मध्ये बघ, आपण काय म्हटलं, ॲनिमल सेल्स मध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, सेल वॉल नसतो कव्हर करायला. तर प्रॉपर एक प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये फरो क्रिएट झाला आणि ते दोन डिफरंट सेल मध्ये डिवाइड झाले. पण आता ॲनिमल सेल मध्ये प्लांट सेल मध्ये आपण बघतो की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नंतर अजून एक लेअर आहे, त्याला आपण काय म्हणतो? सेल वॉल. आणि आपल्याला माहित आहे की सेल वॉल एक डेड लेअर आहे आणि ती त्याला रिजिडिटी प्रोव्हाइड करते आणि ती इनएक्सटेन्सिबल आहे. ठीक आहे, म्हणजे एक्सपॅन्शन जसं नाही होत त्याचं. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये कसं? तर याच्यामध्ये काय होईल की प्लांट सेल मध्ये एक वॉल फॉर्मेशन स्टार्ट होईल. म्हणजे सेल वॉल जशी असते ना प्लांटची, सेम सेम वॉल फॉर्मेशन होईल in the center of the cell and grows outward to meet the existing lateral walls. म्हणजे कसं की जसं हे फॉर्मेशन झालं आहे, तर हे आपलं प्रॉपर एक सेल मध्ये दोन हे आपले न्यूक्लियस दिसू शकतात आपल्याला. तर काय होईल? इथे एक सेल प्लेट फॉर्मेशन होईल.
सेल प्लेट फॉर्मेशन. मग ही हळूहळू हळूहळू आउटर साइड मध्ये ग्रो करेल आणि इथली जी सेल वॉल आहे, इकडची जी सेल वॉल आहे त्याला मीट करून जाईल. ठीक आहे. आणि हेच दोन डिफरंट सेल प्रोड्यूस होतील. तर पहिले काय झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आपण फरो क्रिएट केला आणि प्लांट सेल्स मध्ये आपण सेल प्लेट क्रिएट केली जे आउटवर्ड्स ग्रो करत होते. ठीक आहे. In plant cells, wall formation starts in the center of the cell and grows outwards to meet the existing lateral walls. ठीक आहे. म्हणजे एक्झिस्टिंग लॅटरल वॉलला मीट करून टाकेल. ठीक आहे. इथून ग्रो होईल आणि ठीक आहे. The formation of the new cell wall begins with the formation of a simple precursor called the cell plate that represents the middle lamella between the walls of the two adjacent cells. ठीक है. The formation of the new cell wall begins with the formation of a simple precursor called the cell plate. तर जी नवीन सेल वॉल आहे त्याचं फॉर्मेशन कसं बिगिन होतं, विथ द फॉर्मेशन ऑफ अ सिंपल प्रिकर्सर कॉल्ड द सेल प्लेट. छोटीशी प्रिकर्सर कॉल्ड द सेल प्लेट मधामध्ये चालू होईल. that represents the middle lamella between the walls of two adjacent cells. म्हणजे बघा, आपण जेव्हा सेल प्लांट सेल बघितलं होतं, तशी एक प्लांट सेल आहे आणि ही अजून एक प्लांट सेल आहे. तर या दोन प्लांट सेलचे हे सेल वॉल आहेत. त्या दोघांच्या मध्ये काय होतं, आपल्याकडे मिडल लॅमेला. ठीक आहे. मिडल लॅमेला होतं. तर हे ऍक्च्युली सेल प्लेट काय आहे, ते मिडल लॅमेला आहे जे दोन सेलच्या मध्ये ग्रो करत आहे. ठीक आहे. ऍट द टाइम ऑफ सायटोप्लाझमिक डिव्हिजन, organelles like mitochondria and plastids get distributed between the daughter cells. म्हणजे सेल ग्रो केलेली होती, डुप्लिकेट केलेली होती, तर आता काय करणार, ते मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स आपले आपले दोन डॉटर सेल्स मध्ये डिवाइड होऊन जाणार. In some organism, karyokinesis is not followed by cytokinesis, as a result of which multinucleate condition arises leading to the formation of syncytium. Example, liquid endosperm. एक्झाम्पल, लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. म्हणजे एक्झॅक्टली काय होत आहे की काही ऑर्गॅनिझम्स मध्ये कॅरियोकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. म्हणजे जे आपण न्यूक्लियस डिवाइड केलं पण त्याच्यानंतर सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड नाही झाला. ठीक आहे. तर कॅरियोकायनेसिस झालं पण सायटोकायनेसिस नाही झालं. तर याचा रिझल्ट काय होईल की ती सेल आहे आपल्याकडे, जशी सेल आहे आता इथे दोन न्यूक्लियस आहे, सेम सायटोप्लाझम एकच सेल, तशी बहुत मोठी सेल असणार, खूप मोठी आणि खूप सारे न्यूक्लियस जर असेल तर याला काय म्हणू आपण, याला म्हणू आपण सिन्सेशियम. मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशनला आपण काय म्हणतो, सिन्सेशियम. आणि आपल्याकडे एक्झाम्पल काय आहे, लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. बरं, एंडोस्पर्म काय होता, आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट चॅप्टर मध्ये बघितलं होतं की काही प्लांट्स मध्ये, एंडोस्पर्मस प्लांट्स मध्ये काय होतं, डबल फर्टिलायझेशन. ज्याच्यामध्ये काय होतं, वन ऑफ दी म्हणजे गॅमेटोफाइट म्हणून घेऊ आपण, वन ऑफ द गॅमेटोफाइट फ्युजेस विथ द फीमेल गॅमेटोफाइट, वन ऑफ द मेल गॅमेटोफाइट फ्युजेस विथ द फीमेल गॅमेटोफाइट. ठीक आहे. आणि फॉर्मेशन ऑफ टू एन, दॅट इज द झायगोट. बट जे पोलर न्यूक्लिआय असतं आपल्याकडे बाहेर टू एन फॉर्म मध्ये, त्याच्यासोबत पण एक मेल गॅमेटोफाइट फ्यूज होते आणि 3N चं फॉर्मेशन करतं, त्याला आपण म्हणतो आपलं एंडोस्पर्म, जो कव्हर करतो आपल्या झायगोटला, ओरल सीडला. ठीक आहे. तर तोच आहे लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. काय आपल्याकडे सिन्सेशियम आहे. सिन्सेशियम म्हणजे मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खाली बघू. बरं, हे सायटोकायनेस झालेलं दाखवत आहे आणि क्रोमॅटिन टँगल्ड आहे, म्हणजे डिकंडेन्स्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. Mitosis or the equational division is usually restricted to the diploid cells only. However, in some lower plants and in some social insects, haploid cells also divide by mitosis. In some lower plants and in some social insects, haploid cells also divide by mitosis. म्हणजे युजली काय आहे की जे मायटोसिस आहे ती युजली डिप्लॉइड म्हणजे 2N टाइप ऑफ सेल्स मध्ये होतं. पण
काही सम लोअर प्लांट्स आणि सम सोशल इन्सेक्ट्स आहेत, हॅप्लॉइड सेल्स ऑल्सो डिवाइड बाय मायटोसिस. ठीक आहे, तर मायटोसिस होतं. आता आपल्याला याचं सिग्निफिकंट, इट इज व्हेरी इसेन्शियल टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ दिस डिव्हिजन इन द लाईफ ऑफ अन ऑर्गॅनिझम. आता हे का बरं म्हटलं याचं, कारण की आपल्याला माहिती आहे की मायटोसिस हे एक इक्वेशनल डिव्हिजन आहे आणि याच्यामध्ये सेल्स आर फॉर्म एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट सेल्स. एकदम एक्झॅक्ट सिमिलर आपल्या पॅरेंट सेलच्या सेल्स प्रोड्यूस होतात आणि काय होते, एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून एक मल्टीसेल्युलर लार्ज ऑर्गॅनिझम प्रोडक्शन होऊ शकते. तर हे याच्यामुळेच आपल्याला माहिती आहे की सेल डिव्हिजन मध्ये मायटोसिस हे किती इम्पॉर्टंट आहे एका ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करण्यासाठी. ठीक आहे, मग इथे म्हटलंय understand the significance of this division in the life of an organism. Are you aware of some examples that you have studied about haploid and diploid insects? ठीक आहे, हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड इन्सेक्ट्स. हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड मी आधीच थोड्या वेळात आधी सांगितलं होतं की हॅप्लॉइड सेल्स सुद्धा मायटोसिस करू शकतात. प्लांट्स मध्ये तर कॉमन आहे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल्सचं मल्टिप्लिकेशन करणं, पण ॲनिमल्स मध्ये कॉमन नाही आहे. तर ॲनिमल्स मध्ये पण हॅप्लॉइड सेल्स मायटोसिस अंडरगो करून सेम मोर हॅप्लॉइड सेल्स प्रोड्यूस करू शकतात. ठीक आहे, तर याचे एक्झाम्पल्स काय आहेत, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे मेल बीज, ants आणि wasps. ठीक आहे, मेल बीज, ants आणि wasps. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, मेल बीज, wasps अँड ants. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं, मेल एक्झॅक्टली का बरं, कारण की यांच्यामध्ये काय असतं की जे मेल असतात ते अनफर्टिलाइज्ड असतात, वेल द फिमेल्स आर फर्टिलाइज्ड. ठीक आहे, फर्टिलाइज म्हणजे प्रॉपर 2n फॉर्मेशन मध्ये प्रॉपर फर्टिलायझेशन, प्रॉपर प्रोड्यूस, प्रॉपर एक फिमेल बी किंवा वॅस किंवा अँट प्रोड्यूस होतो. पण मेल्स मध्ये असं नाहीये, ते फर्टिलायझेशन होत नाही त्यांच्या याचं आणि ते डायरेक्टली प्रोड्यूस होतात विदाउट फर्टिलायझेशन. ठीक आहे, mitosis usually results in the production of diploid daughter cells, identical genetic component. जेनेटिक कंपोनेंट म्हणजे मायटोसिस मध्ये एक्झॅक्टली काय होत आहे की 2n होतं तर 2nच बनलंय, तर एक्झॅक्टली सिमिलर डॉटर क्रोमोसोम्स ॲज डॉटर सेल्स ॲज दॅट ऑफ दी पॅरेंट सेल्स. म्हणजे एकदम सेम सेल बनत आहे, एकदम एक्झॅक्ट सेल बनत आहे जशी पॅरेंट सेलची होती. ठीक आहे, आयडेंटिकल एक्झॅक्ट. The growth of multicellular organisms is due to mitosis. ते पण म्हटलं आपण की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कशाने, सिंगल सेलने स्टार्ट होत आहे, तेवढं डिवाइड करत आहे, मिलियन्स ऑफ सेल्स एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असं प्रोड्यूस होत आहे, पण ते गॉन थ्रू ऑल दिस मायटोसिस, त्याच्यामुळेच एवढं झालेलं आहे. ठीक आहे, it therefore becomes essential for the cell to divide to restore the nucleocytoplasmic ratio. Sorry, मी एक स्टेटमेंट सोडलंय, ते सेल ग्रोथ रिझल्ट्स इन डिस्टर्बिंग द ratio between nucleus and cytoplasm. It therefore becomes essential for the cell to divide to restore the nucleocytoplasmic ratio. A very significant contribution of mitosis is cell repair. म्हणजे ओव्हरऑल काय होतं, सेल तो ऑब्वियस आहे डिफरन्स येईल आणि तोच रिझन आहे मेन की मायटोसिस होते आहे, म्हणजे सेल डिवाइड होऊन जाईल आणि नॉर्मल सेल्स ऍक्टिव्ह सेल्स मध्ये ते कन्वर्ट झाल्यासारखे होऊन जाईल. ठीक आहे, आणि मायटोसिसचा एक खूप इम्पॉर्टंट फीचर आहे की जेव्हा सेल रिपेअर करायचं ठीक, मायटोसिस रिपेअर, ठीक आहे, सेलचं म्हणजे प्रोड्यूस झाले
परवा काही त्या दिवशी सेल झाली जनरेशन वाली पण प्रोसेस सुरू आहे. सेल आपण जे एपिडर्मिस आहे हे आपली जी आहे आपल्या जे ब्लड सेल्स आहेत ब्लड सेल्स पाहिजे ना की नाहीतर कमी होऊन जाईल ना बॉडीमध्ये तर तेच सेल डिव्हिजन करतो ठीक आहे. ब्लड सेल्स आर बीइंग कॉन्स्टंटली रिप्लेस्ड म्हणजे ते रिप्लेस होत राहतात ठीक आहे. त्याच्यानंतर मायटोटिक डिव्हिजन्स इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यू the apical and the lateral cambium results in a continuous growth of plants throughout their life. आता हे काय आहे एक्झॅक्टली की जे मायटोटिक डिव्हिजन्स असते इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे ही प्लांट सेल आहे म्हटलं टीप मध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे तर हे काय करेल या टीपला अजून ग्रो करण्यासाठी प्रोत्साहन देईल वाढू देईल ठीक आहे. त्याच्यानंतर ऍपिकल अँड द लॅटरल कॅम्बियम म्हणजे काय जी हा प्लांट आहे स्टेम आहे इथे एक लॅटरल कॅम्बियम असेल ते लॅटरल कॅम्बियमला सुद्धा ग्रो करण्याचा चान्स मिळतो आणि स्टेम कशी मजबूत होते आणि थिक होते ठीक आहे. रिझल्ट्स इन अ कंटिन्युअस ग्रोथ ऑफ प्लांट्स थ्रू ऑफ देअर लाईफ ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे मिओसिस. आता मिओसिस काय आहे तर आपण ते प्रॉपर्टी बघू. प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग्स बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन includes the fusion of two gametes, each with a complete haploid set of chromosomes. Gametes are formed from specialized diploid cells. म्हणजे जर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं पाहिजे आणि त्याच्यामधून प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग झालं पाहिजे तर त्याच्यासाठी काय होईल म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे फ्युजन ओव्हरऑल मध्ये काय होतं एक्झॅक्टली इकडचा मेल गॅमेटोफाइट येतो आणि फिमेल गॅमेटोफाइट येतो आणि तो काय करतो एक झायगोट फॉर्मेशन करतो. आता आपल्याला माहिती आहे की ह्युमन बिंग 2n टाईपचं आहे ठीक आहे. आता 2n टाईपचं ह्युमन बिंग जर आहे आणि 2n टाईप आता त्याने आणि जर फिमेलला पण आपण 2n दिला ऍज गॅमेटोफाइट्स तर फ्युजन करून तर 4n फॉर्मेशन होईल ना विच इज नॉट पॉसिबल कारण की आपल्याला ह्युमन बिंग सुद्धा 2n फॉर्मेशन मध्ये पाहिजे. तर ओव्हरऑल काय होईल की आज 2n वाला मेल आहे 2n वाली फिमेल आहे ते आपले n फॉर्मेशन देतील विच कंबाईन टू फॉर्म आपल्याकडे 2n म्हणजे ह्युमन बिंग जो नंतर ह्युमन बिंग फॉर्म होईल. तर ओव्हरऑल आपल्याला या 2n ला n मध्ये कन्वर्ट करायसाठी या प्रोसेसला आपण म्हणतो मिओसिस ठीक आहे. म्हणजे गॅमेट्सचे फॉर्मेशन आहे ह्युमन बिंग्स मध्ये ते मिओसिस थ्रू होतं ठीक आहे. आणि त्या गॅमेट्स मध्ये हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स असते दॅट इज एन टाइप ठीक आहे. गॅमेट्स आर फॉर्म फ्रॉम स्पेशलाइज्ड डिप्लॉइड सेल्स ठीक आहे. स्पेशलाइज्ड डिप्लॉइड सेल्स results in the production of haploid daughter cells ठीक है ठीक है. That this kind of division is called as meiosis. This kind of cell this specialized kind of cell division that reduces the chromosome number by half results in the production of haploid daughter cells. म्हणजे ही जी प्रोसेस आहे टोटल ज्याच्यामध्ये डिव्हिजन होत आहे म्हणजे क्रोमोझोम म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी ऑफरन्स फॉर्म करण्यासाठी जे फ्युजन ऑफ गॅमेट्स जे आहे गॅमेट्स फॉर्मेशन जो आहे हे स्पेशलाइज्ड डिव्हिजन जी आहे गॅमेट्स फॉर्मेशनची ते काय करते क्रोमोझोम नंबर फ्रॉम 2n टू n मध्ये कन्वर्ट करते त्याला हाफ करते म्हणजे हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म करताय ठीक आहे. दिस टाइप ऑफ डिव्हिजन इज कॉल्ड एज मिओसिस ठीक आहे. Meiosis ensures the production of haploid phase in the life cycle of sexually reproducing organisms, whereas fertilization restores the double phase. म्हणजे याचाच अर्थ काय जी सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये काय करताय हॅप्लॉइड फेज क्रिएट करते सायकल मध्ये ऑफ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये आणि फर्टिलायझेशन त्याला वापस रिस्टोर करून प्लेट फेज मध्ये आणत आहे. त्याला सिंपल आहे.
We come across meiosis during gametogenesis in plants and animals. This leads to the formation of haploid gametes. The key features of meiosis are as follows. ठीक है? The meiosis during gametogenesis in plants and animals. ठीक है? This leads to formation of haploid gametes. The key features of meiosis are as follows. तर जी meiosis मध्ये जी आहे त्याच्यामध्ये 2 सिक्वेन्शियल स्टेप्स होत आहेत, ज्याच्यामध्ये येते न्यूक्लिअर डिव्हिजन, मतलब 2 सायकल्स ऑफ न्यूक्लिअर आणि सेल डिव्हिजन. ठीक आहे. 2 सेपरेट सायकल्स होत आहेत आपल्या meiosis मध्ये, ज्याच्यामध्ये सेपरेट after the parental chromosomes have replicated to produce identical sister chromatids at the S phase. So meiosis 1 is initiated after the parental chromosomes have replicated to produce identical sister chromatids at the S phase. ठीक आहे. तर म्हणजे meiosis पण केव्हा चालू होणार? जेव्हा एस फेज मध्ये आपलं प्रॉपर डीएनए रिप्लिकेशन होईल. ठीक आहे. Meiosis involves pairing of homologous chromosomes and recombination between the non-sister chromatids of homologous chromosomes. ही स्टेटमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. Non-sister chromatids of homologous chromosomes. ठीक आहे. तर डीएनए रिप्लिकेशन आपलं झालेलं आहे. आता आपण रिकॉम्बिनेशन होईल ओव्हरऑल मेयोसिस मध्ये. ठीक आहे. तर कोणत्या क्रोमोझोम्स मध्ये होईल? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये आपल्या रिप्लिकेशन मध्ये रिकॉम्बिनेशन होईल. 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड ॲट द एंड ऑफ मेयोसिस 2. मेयोसिस 2 मध्ये काय होईल? ॲट द एंड ऑफ मेयोसिस 2 4 हॅप्लॉइड सेल्स. मेयोसिस म्हणजे मायटोसिस मध्ये काय होत होतं? आपल्याकडे 2 सेल फॉर्मेशन होत होते आणि मेयोसिस मध्ये काय होतं? आपल्याकडे 4 सेल फॉर्मेशन होईल. So meiotic events can be grouped under the following phases: meiosis 1 and meiosis 2. बाकी स्टेट्स तर सेमच आहे. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. ठीक आहे. हे तर सेम आहे. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज सेम आहे. फक्त meiosis 2 असल्यामुळे प्रोफेज 1, प्रोफेज 2. मेटाफेज 2 आणि टेलोफेज 1, टेलोफेज 2. meiosis 1. तर आता हे आपण कंटिन्यू उद्या करू. पण आता मी थोडंसं बेसिक आयडिया देऊन देते तुम्हाला. मेयोसिस 1 आपण उद्याच स्टार्ट करूया. ठीक आहे. तर मेयोसिस 1 मध्ये प्रोफेज 1 आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 स्टेज आहे. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. या स्टेज मध्ये लेप्टोटीन स्टेज मध्ये क्रोमोझोम कंडेन्सेशन सुरू आहे. झायगोटीन स्टेज मध्ये थोडंसं जे कंडेन्सेशन आहे ते थोडंसं झालेलं आहे प्रॉपर असल्यासारखं. म्हणजे सिनॅप्सिस प्रोसेस होत आहे. म्हणजे जे आपले क्रोमोझोम्स आहे ते पेअर होणं चालू होत आहे. त्याच्यानंतर त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोझोम्स असं म्हटलेलं आहे. मग सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स फॉर्मेशन मध्ये ते बायव्हॅलंट और टेट्राइड फॉर्मेशन होतं. बायव्हॅलंट आणि टेट्राइड फॉर्मेशन मध्ये म्हणजेच काय 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत ना आपल्याकडे. तर हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम. तर आणि हे कनेक्शन मध्ये आहेत. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं बायव्हॅलंट और टेट्राइड फॉर्मेशन. ठीक आहे. तर हे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आणि बायव्हॅलंट और टेट्राइड फॉर्मेशन होईल. त्याच्यानंतर पॅकिटीन स्टेज मध्ये काय असतं? आपल्याकडे रिकॉम्बिनेशन होईल. रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स. तर आता आपल्याकडे रिकॉम्बिनेशन कसं होईल? मी इथे दाखवते तुम्हाला डायग्राम मध्ये. तर ही जे दाखवते ही स्टेज, ही जी बाइंडिंग दाखवते 2 क्रोमोझोम्स मध्ये, ही आहे एक्झॅक्टली रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. म्हणजे हे इथं बघू शकतो प्रोफेज 1 मध्ये इथे जोडलेलं आहे. इथे जोडलाय, इथे जोडलाय, इथे जोडलाय, इथे जोडलाय, इथे जोडलाय. तर हे काय करत आहे? ओव्हरऑल रिकॉम्बिनेशन करत आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण बघतो की ही एक